पिता आवडे निराकार हेच ज्ञान आवडे निराकार हेच ज्ञान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिकास्तवमणि विराजत कंटिकास्तवमणि विराजत तुळसी हार गळा पीतांबर तुळसी हार गळा कंटिकास्तवमणि विराजित तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हे ते धन आवडे निरंतर हे ते धन तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख
हर गळा कासे पितांबर हार गया कासे पीतांबर हर गया कासे पीतांबर हरि हरि दे हरि 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 जय हरि 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 दे हरि 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 जय हरि 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 जय जय हरि रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा
विठ्ठल अवघे तुहा विठ्ठल बरोबा तुहा विठ्ठल बरोबा तुहा विठ्ठल माधव बरमा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरोबा तुहा माधव बरोबा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरोबा सर्व सुखाचे सर्व सुखाचे बापर कुमार देवीवर बापर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल तुहा माधव सर्व सुखाचे आगर बाबर कुमारे विवर तुहा विठ्ठल बरोबा सर्वा तुहा माधव बरोबा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जयांतरी दयावंत जयांतरी दयावंत जय अंतरी दयावंत जय अंतरी दयावंत जय अंतरी दयावंत जय अंतरी येथे उपकारासाठी देव उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी 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 आलटी के वचन आलती के वचन आलटी के वचन आलती के वचन नाही देह उदासीन देह उदासीन नाही देही उदासीन नाही देही उदासीन नाही देही उदासीन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी देव उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई आले घर जावई कुंठी 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 हा मधुरा मानी मोठी
मधुरावणी मोठी मधुरावाणी मोठी मधुरावणी मोठी कामणी वाव मोठी तुका म्हणे वाव कोटी तुका म्हणे वाव कोटी तुका म्हणे वाव कोटी तेथे उपकारासाठी इथे उपकारासाठी उपकारासाठी इथे उपकारासाठी घरच्या वैकुंठी आणि घर वैकुंठी घर वैकुंठी आणि घर वैकुंठी घर वैकुंठी ओंकार उमाय ओंकार उमाय धन्य ते संसारी धन्य ते संसारे धन्य ते संसारे धन्य ते संसारे धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारे धन्य ते संसारे धन्य ते संसारे धन्य ते संसारे धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी
शिरोमणी नामदेव महाराज, संत सावता महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. हरा विठ्ठला 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 विठ्ठला. हरी. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. मधुरा वाणी ओटी तुका म्हणे वावपोटी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडीध्वजा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचिया. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. आज या पुण्यभूमीमध्ये नांदुर्डी या पुण्यनगरीत आज सेवा करण्याचा योग आहे. थोडा बेस कमी करा. संत शिरोमणी नामदेवराय आणि निष्काम कर्मयोगी महापुरुष संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव या पुण्यभूमीमध्ये मागील काही वर्षापासून मोठ्या श्रद्धेनं, आनंदानं, आवडीनं साजरा केला जातो. यंदाच्याही वर्षी मोठ्या आनंदाने, वैभवाने, ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने, परिसरातील भजनी मंडळी, महाराष्ट्रातून आलेली गायक वादक आणि या पंचक्रोशीतून जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या सानिध्यामध्ये मोठ्या आनंदाने संपन्न होतो आहे. जमलेला सर्व पितृवर्ग, मातृवर्ग, वारकरी भगवत भक्तांच्या चरणी नतमस्तक होऊन थोडा वेळ सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला 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 वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत. संत परंपरेला प्रारंभ ज्ञानेश्वरांपासून मानला जातो. त्याच्या अगोदर आपल्या राष्ट्रामध्ये संत परंपरा नव्हती, भक्त परंपरा होती. त्याच्या अगोदर पतिव्रत आहेत, ऋषी आहेत, मुनी आहेत, सिद्ध आहेत. पण संत परंपरेला प्रारंभ झाला तो ज्ञानेश्वरांच्यापासून झाला. मागे साधना करणारी लोक होती. स्वतः मुक्त होण्यासाठी परमार्थ करणाऱ्या लोकांची संख्या फार पूर्वीपासून आपल्या राष्ट्रामध्ये आहे. कधी अन्नाचा दुष्काळ पडेल, कधी वस्त्राचा दुष्काळ पडेल, कधी पावसाचा दुष्काळ पडेल,
पण आजपर्यंत या भारतभूमीला साधूचा दुष्काळ कधीही पडलेला नाही. प्रत्येक काळामध्ये प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या तरी भागामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी ठिकाणी कोणता तरी महात्मा होऊन गेलेला आहे. ऋषीमुनींचा, पतिव्रतेंचा, भक्तांचा, साधूंचा आणि संतांचा, देशभक्तांचा, मोठ्या वीर पुरुषांचं हे राष्ट्र आहे, नाही का. आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबरायापासून निष्काम भगवत भक्तीला प्रारंभ झाला. अगोदरची भगवत भक्ती होती पण ती सकाम होती. निष्काम भक्त म्हटलं की ज्ञानोबराय आणि तिथून पुढची परंपरा. मागे ध्रुव, प्रल्हाद, अंबऋषी, नारद, पुंडलिक, व्यास, वामदेव, कपिल मुनी, शुकदेव ही सगळी मंडळी जीवनमुक्त होते. पण परमार्थाच्या भक्तिपथावर चालत असताना त्यांच्या मनामध्ये काही ना काहीतरी आशा होती. ध्रुवाला आशा होती, प्रल्हादाला आशा होती, भक्तराज प्रल्हादाला सुद्धा आशा होती. पण आशारहित परमार्थ जो करतो त्याला संत म्हणतात आणि आशा धरून परमार्थ करतो त्याला भक्त म्हणतात. आशारहित परमार्थाला प्रारंभ ज्ञानोबरायापासून झाला. ज्ञानदेवे रचिला पाया किंवा ज्ञानदेव वैष्णव मोठा. आणि त्या माऊलींच्या कालखंडामध्ये अनेक महापुरुषांची मांदियाळी माऊलींनी एकत्र केली. विशिष्ट लोकांचा पगडा मोडीत काढला. जे झाकापाकीचं ज्ञान होतं एकाने एकाला जे द्यायचं होतं ते ज्ञानोबरायांनी मोडीत काढलं. आणि काय केलं? जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवांची. एका पंक्तीला सगळे बसवले. साळी, कोळी, माळी, मराठा, वंजारी, धनगर, हाटकर, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि सगळे वर्ण मोडीत काढून एकच वर्ण निर्माण केला. वारकरी विठ्ठला विठ्ठला. यांनी डंकाच दिला की हा कोणी विशिष्ट लोकांचा नाही आहे संप्रदाय. जगामध्ये साधू पुरुषांना दोनच जाती दिसल्या. आपल्याला दोन दिसल्या, साधूला एकच जात दिसली. कोणती? सर्वाघटी राम. अहो तुम्ही आम्ही तरी दोन जाती मानतो अज्ञानी माणसं, एक स्त्री आणि एक पुरुष. पण आमचे महापुरुष म्हणतात कोण स्त्री कोण पुरुष? सगळ्यांची सर्वांची हृदय देशी. मी अमुका हे ऐसी, ते बुद्धी स्फुरी अहर्निशी, ते वस्तू पैगामी. जे जे दिसतं ना ते सगळं राम आहे. जगात एकच जात आहे राम आणि जगात सगळे जगतात तोही रामच आहे बरं का. अशा सर्वाघटी किंवा सर्वत्र संपूर्ण गगन जैसे या प्रतिभेवर अलौकिक स्थितीनं ते विवरण करायला लागले महात्मे. आणि त्याच कालखंडामध्ये माऊलींच्याच काळामध्ये हे दोन महात्मे होऊन गेले, संत होऊन गेले. भक्त शिरोमणी नामदेवराय आणि निष्काम कर्मयोगी संत श्रेष्ठ सावता महाराज. हे दोन संत माऊलींच्या काळामधलेच आहेत. माऊलींनी जी काही मांदियाळी जमा केली त्यांच्यामध्ये सावता महाराजांचा अधिकार मोठा आहे, नामदेवरायांचाही अधिकार मोठा. असं नाही की बा कोण्या साधूचा अधिकार लहान असतो आणि कोण्या साधूचा अधिकार मोठा असतो. साधू म्हटलं की सारखाच असतो. फक्त एवढंच आहे, प्रत्येकाला आपली आई श्रेष्ठ वाटत असते. नाही तर जगातल्या सगळ्यांच्या माता काय कमी प्रेम करणारे असतात का? व्यवहारामध्ये बसल्यावर माणसं म्हणतात महाराज माझी आईसारखी आईच नाही. चोपदाराला विचारलं तर तेच उत्तर येईल, निळोबारायला विचारलं तर तेच उत्तर येईल, तिकडे चंदू काकाला विचारलं तरी तेच उत्तर येईल, बाळू काकाला विचारलं तरी तेच येईल, डुकरे पाटलाला विचारलं तरी तेच येईल, किंवा खुर्चीवर बसणाऱ्याला विचारलं तरी तेच येईल. प्रत्येकजण हाच म्हणेल की माझ्या आईसारखी आई नाही. आपल्याला अशी भूमिका वाटते, पण आई म्हटलं की सगळ्यांची सारखी. तसं संत म्हटलं की सगळे सारखे. विठ्ठला पण त्यातले त्यात विशेष काहींची सेवेमुळे श्रेष्ठत्व मानलं जातं. नामदेवरायासारखा प्रेम भांडारी भगवत भक्त नाही झाला पाठीमागे पुढे होईल नाही. आमचे संत शिरोमणी नामदेवरायांच्याबद्दल माऊली म्हणतात, कवन कुळी तू जन्मलाशी नामा, केशव परमात्मा तुझं शार्प ठेवा आवाज, केशव परमात्मा तुझं जवळी, धन्य तुझे कुळ, धन्य तुझे शीळ, धन्य तुझं राऊळ जवळी. असे तीर्थावळीतले चरण आहेत हे. धन्य आहेत तुम्ही नामदेवराया आणि तुमची भक्ती धन्य आहे. वयाच्या 5व्या वर्षी परमात्म्याला जीव घातलं.
वयाच्या 5व्या वर्षी देवाला दूध पाजलं. ज्ञानोबासारख्या सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये जाऊन ज्ञानाच्या कितीही गोष्टी ऐकल्या तरी विठ्ठल भक्तीवरचं प्रेम कमी होऊ दिलं नाही का? आपल्यासारखं आहे का? एखादा बुवा दिसला की लोक माळ काढतात आणि त्याची घालतात. आपलं असं असतं नाही का? आपण प्रभावित कोणत्याही गोष्टीवर होतोत. आपण नाही म्हटले आम्ही आता तिकडे नाही, आम्ही इकडे, असं पाहायला मिळतं आपल्याला. पण यात्रेला जाताना देवाला म्हणतात महाराज, देव म्हणतात नामा तुम्हाला यात्रेला जायचंय बरं का. कुठे? माऊली तुमच्या संगतीची इच्छा करतात. माझ्या देवा असं काही नाही, मी काही नाही म्हणणार नाही, पण इतर क्षेत्रामध्ये जाण्याला मला रुची वाटत नाही. आता तुम्हाला नकार देणं आणि ज्ञानोबऱ्यांच्या सानिध्याला नाही म्हणणे इतकं मी मोठा नव्हे. पण परमात्मा म्हणतात अरे बाबा मी आणि माऊली वेगळे नाहीत. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा. आणि म्हणून तुम्ही त्यांच्या सानिध्यात आपण जातो. पण एक लक्षात ठेवा, नामदेवराय म्हणतात एवढे तीर्थ जवळी आस्था पै समर्थ आणि कोण दैन्य हत करुणा बाकी. आता तुमची इच्छा आहे तर जातो. पण एक लक्षात ठेवा, कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन. देवाला म्हणतात तुमची इच्छा आहे ना, मी जातो. पण एक लक्षात ठेवा, उद्या माऊली तिथे गेल्यावर म्हणतील पडा. मग मी काही पाया पडणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. आता देव म्हणतात नका दर्शन घेऊ पण जा. म्हणजे एवढी एकनिष्ठ भक्ती जी आहे आणि अधिकारही तेवढा श्रेष्ठ महाराज, काही सामान्य नव्हते नामदेव. सर्वाभूती दया अशी त्यांची अवस्था झाली होती. दगडाशी व्यवहार केला, कपड्याचा व्यवहार दगडाशी केला आणि अलौकिक अधिकाराने प्रत्यक्ष वाळवंट परिस केले अशी त्यांची अधिकार क्षमता होती. आपल्याला माहीत आहे परिसा भागवतांच्या बायकोचा ना आईसाहेबांचा कपडे धुवायला गेल्यावर मैत्रीचा संबंध आला. आणि ती परिसा भागवताची जी भार्या होती, जी कांता होती, बायको होती, ती एके दिवशी आमच्या आईसाहेबांना, राजाई आईसाहेबांना म्हणायला लागली अहो तुमच्या घरी फार गरिबी आहे. आता लोकांना अजून तसंच वाटतं वारकरी एवढा गरीब. अरे आता एका कीर्तनला 65 घेऊ लागल्यावर कुठं गरीब राहिला सांग. तरी लोक आम्हाला दुबळं समजतात. म्हणल्यावर केवढा अन्याय आहे विठ्ठला. विकसित झाला संप्रदाय, सर्व गोष्टी झालेल्या. तर भौतिक स्थिती सुधारलीच किंवा आपली नाही सुधारली का? त्या आणि मग तुम्ही काय करा म्हटले, आमचा एवढा परीस घेऊन जा आणि जाऊन तुमच्या घरी जी काही लोखंडाच्या वस्तू आहेत त्याचं सोनं करा, आम्हाला तो आणून द्या. आता गरीबाच्या घरी लोखंड तरी कुठे वार करायचे नाही का? ते काय हत्यारं सांभाळायला काय. आणि मग काही थोडं बहुत होतं त्याला सोनं केलं. मग संध्याकाळी स्वयंपाक वगैरे चांगला केल्यावर नामदेवराय घरी आलेले तर विचारतात राजाई आज काही सण वगैरे काही आपल्या घरी आज काही. म्हटले नाही. मग एवढं धान्य वगैरे कसं काय आलं आपल्या घरी? तुम्ही जेवा. जेवा कसं जेवा? आता घरातला करता पुरुष मी आहे, मी तर काही आणून दिलेलं नाही. तुम्ही घरची स्थिती अशी सगळी वस्त्र वगैरे चांगले, आज खाटेवरचं अंथरूण सुद्धा बदललंय आज आणि ताट तांब्या बदललाय आज. तुम्ही मला जेवा म्हणता, नाही जेवणार. ते काही गपचिप जेवायला काय
मी काय बैल आहे म्हटले चारा टाकला काय नाही. मग सांगितलं माझी मैत्रीण नाही का परिसा भागवताची बाई, तिने परीस दिला. असं बरं दाखवा. परीस हातामध्ये घेतला आणि त्या विठ्ठल टेकडीवरून ते नामदारांचं घर जे आहे चंद्रभागेच्या तीरावरून चंद्रभागेमध्ये फेकून दिला. राजाबाई तर कपाळाला हात लावून बसल्या. सकाळी आली ती महाराज भागवतकाराची बायको, म्हणायला लागली अहो मी तुम्हाला रात्री ते दिला होता तो आमचा परीस कुठे आहे? आता काय सांगावं म्हटले, आमच्या मालकाने दिला चंद्रभागेत फेकून. नाही म्हणे तुमची नियती बदलली. मालक कुठं परीस कोणी फेकून देता का? हां परीस फेकून देता? पैसे काढून पाकिट सुद्धा जपून ठेवतात हल्ली माणसं, आणि तुम्ही परीस फेकून दिला असं म्हणता. म्हटलं काही वाटतं का तुम्हाला? आणि मग वाद लागल्यावर नामदेव राहिले. म्हटले कुठं फेकला? खाली वाळवंटात गेले आणि अशी खडे उचलले महाराज. हे सगळे परीसच आहेत म्हटले, काय न्यायचे ते न्या. आणि परिसा भागवतानी प्रत्येक दगडाला तो लोखंड लावलं की त्याचं सोनं व्हायला लागलं. केवढा अधिकार आहे. प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंट परिस केले, हरपली विषमता द्वैत बुद्धी निरसली. जय जयाजी भक्तराया जीव लगा नामया. आणि महाद्वारामध्ये समाधी परमात्म्याला मागून घेतली महाराज. वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. नामा म्हणे आम्ही पायरीचे. आणि इतिहासातला अलौकिक चमत्कार आहे महाराज. 14 माणसांची समाधी एका वेळेला. 14 जनाबाई सहित 14. एक सुनबाई बाळणपणाला गेल्या होत्या लाडाबाई नावाच्या, त्या नंतर आल्या अमावस्येच्या दिवशी, त्यांनाही समाधी दिली. एवढा ज्यांचा अधिकार आहे त्या नामदेवरायांचा उत्सव सुरू आहे. आणि दुसरे निष्काम कर्मयोगी सावता महाराज. महाराज साधना कशी असायला पाहिजे, प्रपंच कसा करायला पाहिजे, प्रपंच साधून परमार्थामध्ये आपली बुद्धी कशी रमणीय बनवायला पाहिजे, हे सावता महाराजांच्याकडून शिकायचं असतं. अरे संसार सोडून देव मिळालाय असं कोणी सांगितलं तुम्हाला? माणसं संन्याशी, दाढी, घर, मठ, बंगला, कुठेतरी अरण्यामध्ये जातात आणि भगवत साधना योग्य आहे, ते चुकीचं नाही. पण जीवनामध्ये प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमार्थ साधता येतो. प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमेश्वराला आकर्षित करता येतं. आणि प्रपंचामध्ये राहून सुद्धा भगवंताला घरी बोलवता येतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावता महाराज आहेत. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबराय सांगतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा, पूजा केली होया पार तोषा लागे. नियतीनं आपल्या हातामध्ये जे कर्म दिलेले आहे, जे काम दिलेले आहे, ते इमानदारीनं करणं म्हणजेच परमार्थ आहे. परमार्थ या शब्दाचा अर्थ काय अजून बहुतांश लोकांच्या लक्षात तो येत नाही. माझ्या येत नाही, पण सांगण्यासाठी आलाय. आपल्याला जे नियतीनं दिलेलं आहे ते श्रद्धापूर्वक इमानदारी ठेवून खोटा व्यवहार न करता करणं, याचं नाव परमार्थ आहे. मग ते काही असू द्या. अहो सजन कसा याचा खाटकाचा धंदा परमार्थ ठरला, आपल्याला माहिती आहे. तसं सावता महाराजांची शेती हाच परमार्थ ठरला. विठ्ठला. आता हे महात्मे जीवनमुक्त असतात, कर्तव्याच्या सन्मुख पोहोचलेले असतात, मोठ्या उदात्त अंतकरणाचे असतात. ते येताना काम ठरवून येतात. आणि तुम्ही आम्ही मात्र कशासाठी आलोय तेच माहीत नसतं. साधू पुरुष ठरवून आम्ही वैकुंठवासी आणि आलो याची कारणाशी, ते काम ठरवून आलेत. आणि तुम्ही आम्ही मात्र कामच ठरवलेलं नाही. आपलं काम एकच आहे, बांध कोरणे, निवडणूक केव्हा आहे ते पाहणे. याच्या पलीकडे आता तरी सध्या काही काम लोकांना उरलेलं नाही. फार झालं. ते ल्यावे खावे बरे असावे, सदैव हेची करी हा व संसारी. म्हणले कहाँ गया तो कहाँ ही नाही, क्या लाया तो कुछ भी नाही. ते कीर्तनकार म्हणजे दृष्टांत सांगतात. प्रवासाला निघालेलं होतं एक मनुष्य, आणि मग बसल्यावर असं ते, आता आपल्या माणसांना सवय असते आजूबाजूला बसलेल्या लोकांना बोलायची. बसलेला होता आणि त्यांनी त्या पुढच्याला विचारलं, जय हरी काय, राम राम, हाय हॅलो काय म्हणलं असेल ते असेल. कुठे जायचे तुम्हाला? यांनी सांगितलं मला
संभाजीनगरला जायचे. अहो म्हटले तुम्ही चुकीच्या गाडीमध्ये बसलात, ही गाडी मुंबईला जाते, इकडे चालली आहे मुंबईला. बरं मुंबईला चला म्हणला. अहो आत्ताच म्हणलात ना मला संभाजीनगरला जायचे, आत्ताच म्हणता मुंबईला चला. त्या पुढच्या माणसाने सांगितलं, हे बघा संभाजीनगरला गेलो तरी भीकच मागायची आणि मुंबईला गेलो तरी भीकच मागायची. मला गाडीचं तोंड कुठं फिरलं हे महत्त्वाचं नाही, मला काय गोळा झालं हे महत्त्वाचं आहे. आता त्याच रेल्वेमध्ये एक साध्य ठरून आलाय मुंबईलाच जायचं आहे म्हणून, आणि एक गाडी घेऊन जाईल तिकडं जाण्यासाठी आलेलं आहे. गाडी घेऊन जाईल तिकडं आलेला जो आलेला आहे ना त्याला जीव म्हणावं, आणि ठरून आलेला आहे त्याला संत म्हणावं. ते ठरून आलेत. आपल्याला जीवनात काही मिळवायचंच नाही, आपल्याला काही मिळवायचंच नाही, आपल्याला फक्त मिळालेला उपभोग घ्यायचा आहे सामान्य माणसाला. आणि साधू पुरुष मात्र काहीतरी मिळवण्यासाठी येतात, धन्यता मिळवण्यासाठी येतात, सत्कीर्ती मागे ठेवण्यासाठी येतात, परमेश्वराला वश करण्यासाठी येतात, आणि जगतामध्ये बदल करण्यासाठी महात्मे येतात. आपल्याला काही बदल करायचा नाही. माणसं सामान्य माणसं कशात धन्यता मानतात. एखादा चांगला नाशिकसारख्या शहराच्या ठिकाणी चांगला बंगला झाला, हायवेवर 1-2 बिघेच ना तुमच्याकडे, बिघे का बिघे जमीन झाली, 1-2 प्लॉट झाले, एखादा चांगलं सोयीर संबंध आपल्या घरात जुळून आला, आणि एखादा सरकारी नोकर आपल्या घरामध्ये झाला की माणसं जीवनाची कृतकृत्यता मानायला तयार होतात. भलेही शेवटी वृद्धाश्रमात जायची वेळ आली तरी माणसं धन्यता मानतात. पण सामान्य माणसाची जी भूमिका असते ती स्वतःच्या सुखात धन्यता मानणारी नसते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये ठरवलेलं असतं की आम्हाला काय करायचंय. महापुरुषांनी वर्णन केले, येथे आली येवो याच्या निज कार्या, केली कर्मे ती मागील भोगाया. निळोपाराय म्हणतात, आता घडती ते या ते समर्पाया, नाही भय त्या निज स्थाना जावयावो. आम्ही ठरवून आलोत, पण आम्हाला स्वतःच्या आनंदामध्ये आनंद मानायचा नाहीये, आम्हाला जगाच्या सुखामध्ये आनंद मानून जगायचे. स्वतःसाठी जगणारे संत नसतात, दुसऱ्यासाठी जो जो जगतो ना तो देवाचा अंश आहे. मग कोणी असला तरी विठ्ठला विठ्ठला स्वतःचाच विचार करतो. तो किती जरी ज्ञानी असला तरी बद्ध आहे स्वतःचा विचार करणारा. आणि सगळ्यांचा विचार जो करतो तो मात्र किती सामान्य असला अज्ञानी असला तरी महात्मा हे विसरू नका. स्वतःसाठी जगणाराची कुठं लेखाजोखा आहे हो. स्वतः प्रपंच सुखाचा करण्यासाठी माणसं झगडले, आपला आजा पंजा त्याचा बाप झगडले, कुठेतरी त्यांचा लेखाजोखा आहे का. अहो त्यांच्या पुढच्या पिढीतली लोक सुद्धा त्यांचं नाव घेत नाहीत. अहो पिढीतली सोडा, दुसरी पिढी सुद्धा त्याचे उपकार मानायला तयार नसते. विठ्ठला दृष्टांत आठवलं म्हणून सांगतो. रस्त्याने आमची ऐकलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा, मला खूप सांगावासा वाटतो हा, तुम्हाला वैराग्य निर्माण व्हावं याच्यासाठी. पण तुम्ही वैराग्य गिळून बसलेले श्रोते आहात हे मला माहीत आहे. रस्त्याने चाललो आम्ही गाडी, आणि मग रस्त्यावर अशी 10-20 माणसं एकत्र जमलेली पाहिल्यावर ते आमच्या ड्रायव्हरनी काही चेहरे ओळखले आणि मला म्हणायला लागला, माझी थोडीशी झोप ही जातो भर होता. आणि मग त्यांनी मला उठवलं, नाना उठा म्हटले, रस्त्यावर 10-20 माणसं जमलेत, दुपारची वेळ होती. मी म्हटलं 10-20, अरे काय ॲक्सिडेंट वगैरे झालं का. मी दचकलो, गाडी थांबवायला लावली. गाडी पाहिली की लोक ओळखतात गाडी. लोकांना आमच्या गाडीच्या नंबरासहित पाठ असतं बरं का, लक्षात ठेवा असं. आणि मग ते पाहिल्यावर आल्याजवळ काय झालं, काही नाही म्हटले, तसं काही नाही आहे. मग काय झालं, बाप लेकाचा वाद लागलाय. कुणाचा बाप लेखा. अरे म्हटलं बाप लेखाचा वाद लागलाय म्हणल्यावर याच्यात काय ऐकण्यासारखी गोष्ट. ड्रायव्हरला म्हटलं चल, एक जण म्हणलं आता थांबलात तसं मिटून तरी जातं. महाराज लोकांना मिटवता येतात का पेटवता येतात. थोडंसं अज्ञानपणानं म्हणा का जबाबदारीनं बोलतो. जगाच्या अशांततेला कारण सध्या महाराज आणि पुढारी आहेत बरं का. सगळे नाही हा, सगळे नाही, सगळे महाराज नाही आणि सगळे पुढारी नाही. पण क्वचित लोक आपली पोळी भाजून घेण्यासाठी सामाजिक शांततेचा भंग करताना पाहायला मिळतात आपल्याला. आता जास्त बोलणे नको, तुम्ही सुज्ञ श्रोते आहात.
ते मतासाठी आणि हे पाकिटासाठी बिघडलेले आहेत. विठ्ठला विठ्ठला. खुर्चीसाठी माणूस एवढ्या खालच्या स्तराला गेलाय आणि प्रसिद्धीसाठी आणि पैशासाठी वक्ता इतका नीच बनलाय की ते या गादीवरून सांगायसारखं राहिलेलं नाही झाले. तिथं 2 पार्ट्या पडल्या, तिथं 2 जातीत भांडणं झाले, असं ऐकायला मिळतं हल्ली आता. बरं का? पण सज्जन हो, पदही टिकावू नाही, पाकिटही टिकावू नाही, होईल तेवढं समाजाला शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून समाज एक येईल याचा विचार करा. मी लहान आहे तुमच्या सगळ्यांच्या मध्ये, इतकं बोलू नये मी, पण तुम्ही सगळे आज माझे आहात म्हणून बोललो. विठ्ठला विठ्ठला. मी काही म्हणलो नाही हं, लक्षात ठेवू नका, मी काही म्हणलो नाही. ते असं बाप लेकाचं भांडण थांबलं होतं, शेवटी नाईलाज असतो. त्या बापाला विचार, वय झालं म्हटलं, आता कशाला वाद घालता? तो म्हटला नाना आहेत का? हो म्हटलं नाना. बसा या नाना. भांडण होतं तरी त्यांनी थोडंसं मला ओळखल्यावर थोडा रेंज बदलली बोलण्याची. अरे म्हटलं झालं काय? त्यांनी सांगितलं, अहो नाना, काही दिवसापूर्वी आमची मंडळी गेली म्हणला. मनातले मनात म्हणलं बिचारी सुटली म्हणलं. आणि त्यांनी सांगितलं, ती गेल्यापासून मला मुलांचं खरं स्वरूप पाहायला मिळालं. म्हटलं वाद कशाचा आहे? अहो 1 वेळचं 2 वेळचं जेवण देण्यासाठी ही मुलं एकमेकात भांडतात. तो म्हणतो आता माझे 2 महिने, तू 2 महिने, आणि मी सगळ्या गावामध्ये एवढा मोठेपणाने जीवन जगलेला मनुष्य, मला या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी जायची वेळ येते या मुलांच्या. मग मी म्हटलं की आता जमीन थोडीशी काढून घ्यावी आणि आपलं खाण्याची सोय लावावी, म्हणून मी यांच्याशी वाद घालतोय. मला फक्त जगायचं आहे, आता मिळवायचं काही नाही. आमची म्हातारी सांगत होती, म्हणलं सगळं मुलांच्या नावे करू नका, पण मी म्हणायचो माझी मुलं बदलतील का, असं मला वाटायचं. आणि असा तो बाप बोलत असताना रडत होता बिचारा. सांगत होता की नाना, मी किती कष्ट केले, तलाव खोदले, रस्त्यावर कामं केले, बाराशी खोदल्या, दगडं फोडले, पायाला जोडा घातला नाही, उपासमार झाली, सुकडी खाऊन दिवस काढले, 72चा दुष्काळ भोगला मी. आणि पुढून मुलगा माझ्या समोर म्हणाला, मी खोटं नाही सांगत तुम्हाला, तो मुलगा म्हणाला, दुनियाच करले का तूच केलंस? कोणाला? बापाला. त्या दिवशी मला वाटलं, परव्या तू जे केलंस ते बरं आहे. मग तो मला म्हणायला लागला की तेव्हाच तुमच्यासारखा राहिलो असतो तर. याचा अर्थ का सांगितला? स्वतःसाठी जगलेल्या माणसांची जिवंतपणी पुढची पिढी फजिती करू शकते. उपकार मानायचं तर सोडा, आज बराचसा वृद्ध वर्ग आपण कमवलेल्या संसारामध्येच दुःखी आहे. कोणी मानायला तयार नाही बाळू काका, कोणी बोलायला तयार नाही, कोणी काही द्यायला तयार नाही, आणि स्वतःसाठी जगलेल्याची अशीच फजिती होते महाराज. आणि जगासाठी जगलेल्या माणसाला जग कधी विसरत नाही, आणि दुसऱ्यासाठी जगलेला मनुष्य कधीच दुःखी होत नाही. त्याला जगात सन्मान मिळतो, त्याची सत्कीर्ती राहते. आणि किती वाईट मनुष्य असू द्या, परोपकार करणाऱ्या माणसाच्या पुढे झुकतोच. विठ्ठला. आजही लोक भगतसिंगाची आठवण काढतात, आजही लोक महापुरुषांना आठवतात, आजही लोक ज्ञानोबा तुकोबाऱ्याला आठवतात, आजही लोक ज्योतिराव फुले, महात्मा फुले, या लोकांना, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, या सगळ्यांना आठवतात ना लोक. आज सुद्धा आठवतात. परोपकार केला. अहिल्यादेवींचे परोपकार किती आहेत, शिवरायांचे परोपकार किती आहेत, संभाजी महाराजांचे परोपकार किती आहेत, या लोकांना कोण विसरतं? एक जण म्हटलं, मी माझ्या स्मरणात हे लोक नसतात. म्हटलं, मी त्यांना आठवत नाही, याचा अर्थ तो इथला नाहीस, मग चुकून आलेलं BA पाकिस्तानचं. विठ्ठला विठ्ठला. आपोआप आपली मान खाली झुकते, पण कुणापुढं? ज्यांनी दुसऱ्यासाठी जगलेले त्यांच्यासाठी. आज सावताबाबांची पुण्यतिथी होते, नामदेवरायांचा समाधी सोहळा होतो, ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा होतो, शिवरायांची ती स्वराज्याभिषेक दिन, कोणता दिन, शपथ घेतलेला दिन, पुन्हा शेवटचा दिवस लोक स्मरणात ठेवतात. बलिदान मास पाळतात संभाजी महाराजांचं महिना. काही काही तरुण लोक निळोबाऱ्या मुंडन करतात त्या महिन्यामध्ये.
त्याला बलिदान मास असं म्हणतात नाही का, पाळतात लोक. आज बाप मेल्यावर 10व्याच्या दिवशी खौर शौर करायला कोणी तयार नाही हो. एक जण म्हणायला लागला ते माझं हे वाया जातं म्हणे, माझा लुक बदलतो. माझा लुक बदलतो असं म्हटलं व एक जण मला म्हटलं माझं खरंच आहे, म्हटलं तुझा लुक बदललेलाच आहे. असं होतं जीवनात. पण दुसऱ्यासाठी जगणाऱ्यांना मात्र हे राष्ट्र कधीही विसरत नाही. पण सज्जन हो, कधीतरी दुसऱ्यासाठी जगून बघा. विठ्ठल महाराज इथं येतात ते कारणच आहे. महाराजांनी सांगितलं उपकारासाठी केले हे उपाय, येणे बिन काय चाड आम्हा, येणे बिन काय. उपकारासाठी केले हे उपाय, येणे विन काय चाडामा. किंवा बुडते हे जण न देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून या महापुरुषांना कळकळ आहे, कळवळ आहे. त्यांचं देहावर प्रेम नाही, त्यांचं धनावर प्रेम नाही, त्यांचं प्रेम प्रत्येक जीवावर आहे. आता सावताबाबांची साधना बघा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोड नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली, आणि सावता म्हणे केला मळा. विठ्ठल पायी गळा. केवढी साधना आहे. एक महापुरुष सांगत होते, उंचीचे होते. त्यांनी सांगितलं कांदा खावा का नाही, कांदा खावा का नाही. त्या महात्म्यांनी उत्तर दिलं कांदा कांदा म्हणून खाऊ नये, कांदा विठ्ठल म्हणून खायला काय हरकत आहे. लसूण रुक्मिणी म्हणून खा. आता हा विषय वेगळा आहे. आता भोगी माणसं कुठेही काही लावतात, पण हे त्यांच्या दृष्टीचा परिणाम आहे. सावता महाराजांच्या दृष्टीचा परिणाम आहे. दृष्टीच विठ्ठल झाली होते. महाराज म्हणतात अवघाची संसार केला ब्रह्मरूप, संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार केला अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. आणि या जगामध्ये या महापुरुषांना मोठेपणा मिळण्याचं कारण एकच आहे,
त्यांच्या अंतकरणात भूतमात्राबद्दल असणारी दया. कान मळ्याबद्दल दया, आता सगळी जीवच आहेत ना, ते सुद्धा दया. काही माणसं पुरुषार्थानं श्रेष्ठ होतात, काही माणसं बलाने श्रेष्ठ होतात, काही माणसं कलेने श्रेष्ठ होतात, काही माणसं सौंदर्याने श्रेष्ठ होतात. पण हे श्रेष्ठत्व कायम टिकत नाही. बलाच्या द्वारा मिळालेलं श्रेष्ठत्व बल गेल्यावर संपून जातं. एकेकाळी हिंद केशरी असणारी माणसं जेव्हा बशी धरता येत नाही चहाची, तेव्हा त्यांना कोणी म्हणतं का आज आखाड्यात येता का म्हणून त्यांना आखाड्यावर पाठवतात आमच्या भाषेत. तुमच्याकडे नाही कळायचा आखाडा शब्द, आखाडा तुमच्या लक्षात येईल. मग कलेनी मोठेपणा मिळालेली माणसं जेव्हा गुण जातो वाजवण्याचा, बोलण्याचा, गाण्याचा, तेव्हा कोण विचारतं? वृद्ध झालेली जी, आता शासन त्यांना वृद्ध कलाकार मानधन देतं मन बरं आहे त्यांचं, नाही तर कोण विचारतं? एखादा पकवाजा थकला, आता वाजवता येत नाही, कोण बोलवतं? एखादा गायक थकला, आज आवाज नीट निघत नाही, वात पित्त कप त्रास करतं, तेव्हा कोण बोलवतं? एखादा कीर्तनकार आहे, शब्दरचना आता जमत नाही, ऐकायला येत नाही, शब्द मुखातून व्यवस्थित निघत नाहीत, लोकांना जे पाहिजे ते कोण बोलवतं त्यांना? कोणी बोल. गुणाच्या द्वारा मिळालेला मोठेपणा संपून जातो. पदाच्या द्वारा मिळालेला मोठेपणा सुद्धा संपतो. ज्याच्या पाठीमागं शेकडो माणसं आजी असताना फिरतात, माझी झाल्यावर एकटा निघाला तरी मुलगा सुद्धा म्हणत नाही बाबा मी येऊ का म्हणून. असं होतं कधी कधी. पण कायम जगामध्ये त्या माणसांचा मोठेपणा टिकून राहतो की ज्यांनी दुसऱ्यासाठी काहीतरी केलंय आणि जे दुसऱ्यासाठी जगतात आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये सदैव समाजासाठी दया. अहो साधूचं भांडवलच दया आहे. भूताची दया भांडवल संत, आपुली ममता नाही दे. मग कसे आहेत? दयावंत तरी देवाचं सारखी, दयावंत तरी देवाचं सारखी, दयावंत तरी देवाचं सारखी, दयावंत तरी देवाचं सारखी, आपुली पारखी नोळखती, आपुले पारखी नोळखती, आपुले पारखी नोळखती, दयावंत तरी देवाचं सारखी, दयावंत तरी देवाचं सारखी, दयावंत तरी देवाचं सारखी, दयावंत तरी देवाचं सारखी, आपुली पारखी नोळखती, आपुले पारखी नोळखती, आपुले पारखी नोळखती. दयावंत तरी देवाचं सारखी आपुली पारखी ओळखते. ज्यांच्याकडं आपपर नाही जेथे, ज्यांच्याकडं आप आणि पर नाही. आप म्हणजे आपलं, पर म्हणजे दुसरं. आपल्याकडं आपलं दुसरं आहे ना. महापुरुषाकडं समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो, किंवा सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, सकळ जीवांचा कृपाळ. हे विश्वची माझे असं म्हणतात का ज्ञानोबा? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि घरात बांधव असं जमणार? तसं नाही. हे विश्वची माझे घर. ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. तुकोबाराय सांगतात, जगदाकारी झाली सत्ता, वारोनी गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता, लाज आणि चिंता दुरावली. एक सांगतो तुम्हाला दृष्टांत सावताबाबांच्या जीवनातला. गावामध्ये रोगराई आली त्या काळात, सावताबाबांच्या काळामध्ये, कुशारी पाटील. आणि मग रोगराई आल्यावर तर जुनं पूर्वी अंधश्रद्धेचा काळ होता. त्या काळामध्ये लोक काय करायचे, काहीतरी देव देवारे असे मानणारे लोक आजही आहेत आपल्यात बरं का. महाराज पुस्तकं शिकून फक्त पदव्या मिळवल्यात, अक्कल अजून तशीच आहे. माणसं सुधारली पण कुठं सुधारली? एकाला विचारलं काय तुमच्या घरी कार्यक्रम आहे? आमच्या घरी आज बेत आहे म्हणले. म्हणलं काय? 8 खोऱ्याची मेंढी कापायची म्हणले. 8 खोऱ्याची मेंढी, 8 खोऱ्या म्हणजे माझ्या लक्षात खूप दिवस आल्या नाहीत. मग मी एकाने मला सांगितलं 8 खोऱ्याची म्हणजे गाभण असलेली मेंढी कापायची.
कुठे आहे राष्ट्र, कुठे आहेत विचार, कुठं विवेकानंदाचं वारसत्व, रामकृष्ण परमहंसांना, ज्ञानोबराय तुकोबारांना, सावताबाबांना श्रेष्ठ मानणारी माणसं. याचं कारण आहे, जोपर्यंत या महाराष्ट्रात सगळे माणसं माळकरी होत नाहीत आणि वारकरी तत्वानं चालत नाही, तोपर्यंत अंधश्रद्धा थांबणं मुश्किलच आहे महाराज. अंधश्रद्धा थांबवायचे ना, माळकरी वाढवा आणि पंढरपूरला जाणारा समाज वाढवा. विठ्ठला विठ्ठला. जिभीचे चोचले पुरवण्यासाठी देवदेवतेचं नाव पुढे करून पोट भरणाऱ्यांची संख्या अजून आपल्या घरात भरपूर आहे. असू द्या, मला काही नाही, पण थोडंसं सावता महाराजांची पुण्यतिथी करणाऱ्या गावात तरी अशा गोष्टी व्हायला नको बरं का. सावता महाराजांची वारस म्हणून घेणारी जे आहेत ना, त्यांनी तरी हे करायला नको. मरे मसवा मुक्तमुख हे असं तुम्ही तरी करू नये. सावता महाराजांचं चरित्र वाचा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. त्या काळात अशी रोगराई, जाऊ द्या, मनावर घेऊ नका, काही होत नाही. नाही, काय झालं, तुमचे चेहरे पडले म्हणून बोललो. विठ्ठला विठ्ठल. उगीच कोणीतरी मनावर घ्यायचं, कीर्तन सुटल्यावर माळ घाला म्हणून पुढे यायचं. त्यांनी माळ घातली तर त्याच्या कोळ्याचा उद्धार वगैरे व्हायचा, असं होईल. गावामध्ये रोगराई आली. आता रोगराई येण्याचं कारण स्वच्छता, काहीतरी असतंच कारण काहीतरी. पण ते लोक त्या याच्याकडे गेले, तो भक्तक म्हणतात का त्याला, भगताकडे गेले नाही का. नाही, भक्त नाही, भगत. कोणी असला तर यायचा चाबूक घेऊन इथं. त्याच्याकडे गेल्यावर आणि गेल्यावर तर त्यांनी काढून दिलं त्या अंगात येणारे लोक. आता खरं खोटं मला काही माहिती नाही, त्याच्याबद्दल मी चर्चा करणार नाही. पण श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा भारतात भरपूर चालते, एवढं मात्र सांगू शकतो. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही तिथे येऊन. मग त्यांनी सांगितलं की गावामध्ये आपल्या रोगराई आलेली आहे आणि त्याचं कारण एक आहे, सावता बाबांच्या शेतामध्ये असलेला मसोबा सावता महाराजांनी गावातला काढून बांधावर आणून ठेवलेला आहे आणि सध्या तो नाराज झालेला आहे. म्हणून गावामध्ये अशी सावता बाबांच्या चरित्रातला विषय आहे, त्यांच्या ग्रंथातला, आणि म्हणून तो आपल्या गावावर कोपलेला आहे. आणि जोपर्यंत घरातलं एक बकरं सावता बाबा त्या याच्या मसोबाच्या पुढं कापलं जात नाही, तोपर्यंत गावातली रोगराई जाणार नाही. मग ती गावातले सगळे पाटील पुढारी लोक जे असतात ते सगळे पुढे गावाच्या प्रेमासाठी का त्यांच्या पोटासाठी देव ते आली आणि विनंती करायला लागली की बाबा भगताला त्या, भगत जी हमारे गाव को बचाव. आम्ही एक नाही देतो म्हणले आम्ही सगळे. आणि महाराज मग ते निघालं वाजत. सावता बाबांच्या लक्षात आलं की असं मला सावता महाराज गेले आणि त्या बकऱ्यांच्या अंगावर पडले. लोकांच्या मनात द्वेष होता, मारू नये इतकं मारलं सावता बाबांना. नागूबाई त्यांची कन्या अंगावर पडली सावता बाबांनी, माझ्या बाबाला मारू नका, माझ्या बाबाला मारू नका. सावता बाबा नागूला म्हणतात, नागू बाजूला सरक, मला मारू द्या, मला मारा, मी मसोबा हलवलाय ना बांधावर शेतातला, मग मला काही व्हायला पाहिजे, मला मारा, पण मी बकऱ्यांना मारू देणार नाही. शेवटी लोकांनी मारलं, बकऱ्या पळून गेल्या. आणि मग सावता बाबांना खूप मारल्यावरती, व्याकुळ झाल्यावरती लोक निघून गेले. छोट्याशा नागूनी आपल्या घरी आणलं आणि मग त्यांची परिवार आता सगळा परमार्थिकच, परसोबा, डोंगरोबा माळी, परसोबा माळी, डेबू माळी वारकरीच होते सावता महाराजांचे पूर्वज सगळे. काही काही अज्ञानी माणसं असं म्हणतात की सावता बाबा कधी पंढरपूरलाच गेले नव्हते, हा तिथं पाहायला होता. सावता बाबांच्या घरात वारी होती. विठ्ठला विठ्ठला. वारी होती त्यांच्या घरी. अंगावर पडल्याबरोबर जाऊ दे म्हटली, मला मारलं आजचं उद्या बरं होईल, पण बकऱ्यांचं आयुष्य वाढलं. याला म्हणायचं दयावंत. जय
धन्य ते संसार, ते संसारामध्ये धन्य आहेत. कोण? जे आंतरी दयावंत ते संसारी धन्य. अंतकरणात दया आहे ते संसारात धन्य मोठे होऊ शकतात. दया करणारी माणसं आणि सहनशील असणारी माणसं समाजात त्यांचा मोठेपणा कोणी हिरावून घेऊ शकत नाही. थोडं सहन करा, काही दुःख होत असेल तर थोडं सहन करा, एके दिवशी सुख येईल. पण काही माणसांच्या जीवनामध्ये दया हा मोठा प्रभाव असतो दयेचा. की काही दयावंत तरी अहो दया करणे जे पुत्राशी आणि तेची दासा आणि दाशी, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. केवढी दया. एक दृष्टांत महाभारतातला सांगतो. अश्वत्थामा दुराचारी होता आणि त्या अश्वत्थाम्याने दुर्योधनाला खुश करण्यासाठी द्रौपदीची 5 पुत्र मारले. त्याला हे दाखवून द्यायचं होतं. त्याला सरसेनापती पद पाहिजे होतं. कुणाला? अश्वत्थाम्याला. भीष्माचार्यांचं जे पद आहे ते त्याला पाहिजे होतं अश्वत्थाम्याला. आणि त्या पदासाठी तो नेहमी दुर्योधनाच्या पुढं करायचा, की दुर्योधनाला दाखवून देण्यासाठी की मी या पदाच्या योग्यतेचा आहे, मी हे करू शकतो, असं ते वाटायचं त्याला. त्यांनी काय केलं? झोपीमध्ये असलेली द्रौपदीची 5 मुलं त्या शयनगृहामध्ये गेला. आता ती क्षत्रियांची मुलं होती महाराज, झोपीत होते. आता झोपीत मारणं हे काही पुरुषार्थी पुरुषाचं लक्षण नाही बरं का, लक्षात ठेवा. असू द्या, काही नाही. मारलं. मग काहीतरी त्या दुर्योधनाला खुश करण्यासाठी ते 5ही जे शिर आहेत ते एका आपल्या उपरण्यामध्ये घेतले आणि दुर्योधनाच्या समोर आलं. महाराज मैं आपके लिए तोहफा लाया हूं. क्या तोहफा है? दिखाओ. आप विजयी होगा. अरे कसं काय विजय? निवडणूकच झाली नाही विजय. तो म्हणतोस युद्ध अजून सुरू आहे. 5 म्हणून अरे महाराज, दुर्योधनासारखा वाईट मनुष्य सुद्धा कळवळला. अश्वत्थाम्या, हे तू बरोबर केलं नाहीस. अरे किती केलं तरी पांडव आणि आम्ही एक आहोत. युद्ध जरी सुरू असलं तरी हे धर्मयुद्ध आहे आणि याच्यात तू हे वर्तन केलंस हे योग्य नाही बरं का. वाईट वाटलं. मग इकडं द्रौपदी सकाळी उठते रक्ताचा पाठ चाललेला आहे सगळा. आता आई आहे ना, एक मुलगा वारला तर आईचं दुःख, लाखो हजारो माणसं त्या आईला समजवण्याचा प्रयत्न करतात तरी ती शांत बसत नाही. 5 मुलं वारल्यावर रडायला लागली, टाहो पडायला लागली. आणि अशी रडायला लागली की तिच्या रडण्याने पांडवांचं रक्त खवळायला लागलं महाराज. ती म्हणताना अशीच म्हणायची. आणि द्रौपदी क्षत्रियाची माता होती. माझी मुलं मेली याचं त्याला दुःख नव्हतं तिला, ती अशी मेली याचं दुःख होतं. द्रौपदी म्हणते रणांगणात जर माझी मुलं मेली असते तर मी आनंद वाटला असता, मला धर्म कार्यासाठी मेली असती तर मला आनंद वाटला असता, गायीच्या संरक्षणासाठी मेली असते तर मला आनंद वाटला असता. क्षत्रियांच्या मुलांना झोपीत मरण येणं हे माझ्यासाठी दुःखकारक आहे असं म्हणायची, रडायची. आता भीमसेन तर भीमाचं रक्त अर्जुनाचं खवळलं आणि सांगितलं आज संध्याकाळ होईपर्यंत पुत्रांचा मारेकरी आणल्याशिवाय मी द्रौपदीला मुख दाखवणार नाही. आणि तेवढ्यात त्याचा काटा कळालं. मला दुर्योधनाने सांगितलं म्हणे की तू असं आपल्या द्रोणपुत्रांनीच केलेले. या अश्वत्थाम्याने त्याला धरलं आणि तिकडंच मारणार होता अर्जुन, पण भगवंतांनी त्याला राय दिली. अर्जुना, इथं मारण्यापेक्षा द्रौपदीला विचारून मारलेलं बरं नेलं. आता अश्वत्थामा चुकीचं वागला होता, ब्राह्मण होता अश्वत्थामा, द्रोणांचा पुत्र होता. पण भगवंताला हे दाखवायचं होतं की बा एक ब्राह्मण चुकीचं जरी वागला तरी मागे अनेक पिढ्या आपल्यावर ब्राह्मणांचे उपकार आहेत. आणि एखाद्या चुकीच्या माणसामुळं त्या समाजाला काही लांछन लागू नये म्हणून तिथपर्यंत घेऊन गेले पाहिजे. महाराज, ब्राह्मण समाज जो आहे हा सदैव समाजाच्या हितासाठी आजपर्यंत प्रयत्न केलेला समाज आहे बरं का, लक्षात ठेवा. आज आपल्या घरी ब्राह्मण येतं, मला ते 2-2 तास बडबड मंत्राची करतात, पण यजमानाच्या सुखासाठी करतात हे विसरू नका. विठ्ठला आणलं द्रौपदीच्या समोर. द्रौपदी, तुझ्या पुत्रांचा मारेकरी मी घेऊन आलोय. द्रौपदीनं वर पाहिलं, कोण आहे?
अश्वत्थामा, अरे अरे, द्रोणाचार्यांना जाऊन आताशी थोडे दिवस झाले आणि यालाही जर मारलं तर गुरुमाईला खूप दुःख होईल, ती बेसहारा होऊन जाईल. पण मी तुम्हाला विनंती करते, याला मारू नका, याला सोडून द्या. 5 पोरं मारणारी आई जर शत्रूला सोडून द्या म्हणते, याला म्हणायचं धन्य ते. म्हणून सकाळी सकाळी तिचं नाव घेतलं जातं, विठ्ठला. अहिल्या, तारा, द्रौपदी, सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. सकाळी द्रौपदीचं नाव, सीतेचं नाव, अहिल्याचं नाव, तारेचं नाव, अजून कोण विसरली? मंदोदरी, हिचं नाव घेतलं की माणसाच्या जीवनातलं पाप संपून जातं म्हणे. कशासाठी? परोपकारासाठी जगली ना. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. येथे उपकारासाठी, इथं जे आले ना ते उपकारासाठी. किती संती केला उपकार, दिले घर दावणी, दिले घर दावणी, दिले घर दावणी, संती केला उपकार, दिले घर दावणी, दिले घर दावणी, घर दावणी. काय केलं? वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचारण, नका जाऊ आडराणी, आडराणी भरले झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. उचिष्टाचा भाग, स्वल्प वाटे चला जाऊ. चांगल्या वाटा दाखवल्या, वाईट वाटा मोडीत काढल्या, सगळ्या जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवला. माणसाला माणूस म्हणून कसं जगता येईल याची दिशा दाखवली. एक सांगतो, संतांनी कुणालाही संत होण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. संतांनी कुणालाही देव बनवण्यासाठी प्रयत्न केले. संतांनी माणसाला माणूस बनवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, की माणसाच्या दिशेने वाटचाल करावी. पशुसारखं जीवन मनुष्यानं जगू नये. माणूस म्हणून काहीतरी धर्मकार्य, परोपकार, आईवडिलांची सेवा, राष्ट्रसेवा, ईश सेवा, संत सेवा त्याच्या जीवनामध्ये घडावी म्हणून आमूलाग्र स्वतः दुःख करून, सहन करून समाजाला उपदेश केलेला आहे. पण येथे आम्ही वैकुंठवाशी. कुठून आलोत? आले घर ज्या वैकुंठ. आम्ही वैकुंठातून आलोत. आमचंही गाव नाही. देशवेश नो हे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी, कोठे स्थिर राहिलो. आमचंही काम नाही. पण साधू संत माय बाप, जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहेर. हे दयेचे सागर आहेत. पण आले कुठून? वैकुंठातून. आले घरजा. आणि आले कशासाठी? येथे उपकारासाठी. येऊन वागले कसे? लटिके वचन नाही. प्राण गेला तरी खोटं बोलले नाहीत. आणि देही उदासीन. मला वाटत नाही फोनवरला माणूस खरं बोलणारा सापडेल. आता कीर्तनकार सुद्धा. आता मला सांगा, यांनी भाऊनी, काय यांचं नाव आहे, मला बोलवलं त्यांचं, विकास भाऊनी, नांदुर्डी. विकास भाऊनी मला फोन केला, नाना तुम्ही कुठे आहेत? आता मी जिथं आहे तिथंच सांगायला पाहिजे ना. मी विकास भाऊला सांग, मी भाऊ इथं आहे, तिथं आहे. किंवा नाही लक्षात आलं तर माझ्या काही लक्षात येत नाही आता, पण मी येतोय. नाना असतो येवल्याला आणि तो सांगतो चांदवडला आलो. हे बघा, तुम्ही जाणून खोटं बोललात तरी पाप लागणार आहे, आणि नकळत खोटं बोललात तरी पाप लागणार आहे. बोलूच नका. कशासाठी बोलता? काय फायदा? जिथून आलो तिथून सांगा. पाकिटासाठी जर खोटं बोलत असाल तर जाताना टायर फुटल्यावर करणार आहेत काय तुम्ही? नाही, प्रश्न असा आहे. आता काही दुरून आलो म्हणून सांगितलं म्हणजे काही जास्त बिदागी मिळेल याच्यासाठी काही लोक, पण त्या जाताना टायर फुटतं नाही असं होतं. खोटं नका बोलो. हे बघा बाबा सज्जनो, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला खोटं बोलण्याचा अधिकारच नाही, आणि जो खोटं बोलतो त्याच्या माळीचा उपयोगच नाही. विठ्ठला विठ्ठला निळोबारांचीच गवळण आठवते. वाचे असत्याचा लागोनी दिवारा, केले सांडणे वो देह संसारा, चित्ती विषयाचा मोडयाला थारा, नाही गुंतलो मी दंभ अहंकारा, वारा सुद्धा नाही असत्याचा. पूर्वी काही आमच्या भागामध्ये एक महात्मा होऊन गेला बरं का. खोटं बोलायचं नाही.
जीवनात ठरवलेला मोठा दृष्टांत आहे त्या महापुरुषांचा, की वाणीनं एकदा काहीतरी खोटं बोलण्याचा योग आला तर त्यांनी जिव्हेमध्ये खिळा ठोकला म्हणे. जिभेत एकदाच काहीतरी योग आला, चरित्र सगळं सांगत नाही तुम्हाला, हे सुरू व्हायला येऊ, पण जिभेला खिळा ठोकला. आता दिवसातून आपण इतकं लबाड बोलतो, खिळा ठोकायची जागाच नाही आपल्याला. ठोकायचं कुठे? म्हणलं ठीक आहे, वचन नाही. आणि पुन्हा देही उदासीन, देहाचं कोडकौतुक त्यांनी नाही पाहिलं. आता सध्या देहावर फार लोकांचं प्रेम आहे, असायला पाहिजे, नाही असं नाही. हे शरीर आपलं साधन असल्यामुळं भगवत याची काळजी घ्या, पण आसक्तीत पडू नका. मला हे अजून कळलं नाही, कीर्तनला जाताना पावडर लागतं कशाला? नाही, मला सांगा म्हणजे उद्यापासून लावता येईल. फेटा बांधायचा आहे, कशासाठी आरसा पाहिजे? लागतो कशाला? बरं, एखादा फेटा वाकडा आला, काय बिघडतं? फेटा बांधताना वाकडा आला किंवा व्यवस्थित नाही बांधता आला, तुम्ही फेटा पाहायला येता का कीर्तन ऐकायला? अहो मला सांगा, आपल्याही पेक्षा सुंदर राहणारी माणसं जगात भरपूर आहेत, त्यांना कोण ऐकतं? आपण संतांच्या शब्दाचा आश्रय घेऊन बोलतो म्हणून ते ऐकायला लोक येतात. आपल्याकडे काय सुंदरता पाहायला आणि कपडे पाहायला येतात का? आपल्या 100 शर्टाची पुढं बसलेल्याच्या एका शर्टाची किंमत सारखी असेल कुठंतरी. काय असतं म्हणत, चांगलं राहायला पाहिजे, नाही असं नाही. आपला शरीराला दुर्गंधी येऊ नये, बाजूला बसलेल्या माणसाला काही केविळवाणं वाटू नये म्हणून थोडंसं स्वच्छ राहणं महत्त्वाचं आहे. साबण लावणं महत्त्वाचं आहे, चांगले कपडे घालणं महत्त्वाचं आहे. एखादा अत्तर आपल्या शरीरावर लावणं सुद्धा महत्त्वाचं आहे. शरीर नास काय, याची दुर्गंधी येते, पण क्रीम पावडर मला वाटतं हा अतिरेक आहे. याची काही गरज नाही असं मला वाटतं. तुम्हाला गरज असल्यावर लावा, काही अडचण नाही. असं पण महात्मे देही उदासीन महाराज, आसवाईसा कोठे आठवची नाही. आसवाईसा कोठे देहीच विदेही भोगू दशा, देहीच विदेही. काही नाही, काय खातो, काय लिहितो, काय पितो, याचं काही देणं घेणं नाही. काही काही महात्मे मंडळी इतकं सादर राहणीमान. आमच्याकडे एक माधव बाबा म्हणून संत होऊन गेले, मुळवणकर. तुम्ही यूट्यूबला टाकलं तर येईल. आजही अग्नी नारायण निघतो बाळू काका. म्हणजे यावर्षी स्वयंपाक केला आणि चुलवण बुजवलं आणि पुढच्या वर्षी उकरलं तर जशाला तसा अग्नी बाहेर निघतो. आजही आहे, तुम्ही येऊन पहा. मला वाटतं माघ मासामध्ये घडतं हे. माघ शिवरात्र नाही, फाल्गुनामध्ये, फाल्गुन शुद्ध काहीतरी आहे ती तिथी, त्या तिथीला अग्निनारायण निघतो त्यांचा. असो द्या, तो विषय नाही. पण सांगतात की राहणीमान असं की जेवायला बसलं की इकडून इकडून पडायचं, अंगामध्ये घाण कपडे. पण अधिकार केवढा, देव त्यांची सेवा करायचा. कोर्टामध्ये देव गेला त्यांची सेवा करायला. प्रत्येक साधूचं जीवन बघा, त्यांचं राहणीमानाकडे लक्ष नसतं, आपलं लक्ष व्यवस्थेकडं असतं आणि महापुरुषांचं लक्ष अवस्थेकडे असतं. ते अवधूत लोक जे असतात ना, दिगंबर लोक, ते शरीराचं काही तेवढं काही हे पाळत, उलट म्हणतात पिंड पोसावे हे अधमाचे लक्षण. पिंड पोषणं, पिंडासाठी जीवन जगणं हे अधमत्वाचं लक्षण आहे. म्हणून थोडंसं, आता तुम्ही प्रापंचिक माणसं आहोत, तुम्हाला चांगलं राहणीमान महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय माणसामध्ये तुम्हाला बसायचं असतं, पण त्याचा अतिरेक करू नका एवढं सांगायचं. अतिरेक नको त्याचा. चांगलं राहा, गंध लावा, स्वच्छ राहा, 4 माणसामध्ये कुणाला किळसवानं वाटू नये आपल्याकडे पाहून, असं राहा. पण काही अतिरेक होईल असं वर्तन करू नका. म्हणून ते महात्म्यांचं आहे, देही उदासीन. त्यांना जमतं ते. तुम्हाला अजून मुलाचं लग्न करायचं आहे तुमच्या, आणि तुम्ही जर घाण राहिलात तर मग स्थळ येणार नाही घरी. अहो काही असो का नसो, पण कपड्याला इस्त्री, टोपीला कडकपणा पाहिजेच. आणि नाशिक जिल्ह्यात तो अगोदरच असतो. वचन नाही देही उदासीन, इथे उपकार भजन करा. विठोबा कुमार संत सावता
कुमाय डबर कुमाय कुमाय डबर कुमाय बार कुमाय डबर कुमाय बार कुमाय डबर कुमाय कुमाय डबर कुमाय डबर कुमाय कुमाय डबर कुमाय कुमाय डबर 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 कुमाय ओला कुंडली संत श्रोमणी सावता महाराज बार कुमाई डबर कुमाय बार कुमाई डबर धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आली घरच्या वैकुंठी. अजून त्यांच्या जीवनाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की महाराज ते शेवटी सांगतात आपल्या अभंगामध्ये की मधुरा वाणी ओटी. त्यांच्या जीवनामध्ये मधुर. आता मधुर काय या जगामध्ये? अदरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम किंवा मधुराधिपते रखिलम मधुरम. देव मधुर आहे. गोड तुझे रूप साच आणि मबाळ मिथिले आणि शब्द जैसे कल्लोळ. असे कोणते? अमृताहुनी गोड नाम जिवे गोड तीळ आणि अमृत जयास फिके पुढे असं देवाचं नाही. मधुरावाणी ओटी मधुरावाणी ओटी मधुरावाणी मधुरावाणी ओटी मधुरवाणी बोली मधुरवाणी तुका म्हणे वाम पोटी तुका म्हणे वाम पोटी येथे ओंकारासाठी येथे ओंकारासाठी
येते वैकुंठ आले घरजा वैकुंठ मधुरा वाणी ओठी आणि तुका म्हणे वाव पोटी ते उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. असा अभंगाचा काहीसा भाव तुम्हा सगळ्यांच्या समोर प्रगट करण्याचा प्रयत्न केला. विकास भाऊनी बोलावलं ग्रामस्थांच्या द्वारा केल्यावर असा असा उत्सव आहे म्हटले आमच्याकडे आणि तुम्ही या. येतो म्हटलं आज बोललो. आणि परमभाग्याने अनेक वैष्णवांच्या गाठीभेटीचा योग आला. बऱ्याच गावावरून एखादं नाव घेतलं ते एखादं राहून जाईल एवढी मंडळी आलेली आहे आज. आणि प्रत्येक गावातून परमार्थिक लोक आलेली आहेत तिथे. मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये आनंद भक्ती महोत्सव चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. 2-4 दिवस झाले वाटतं सप्ताहाला. तिसरा दिवस आहे आज. पुढे राम मंदिर आहे काही विठ्ठल मंदिर परमात्मा पंढररायाच्या दरबारात सावताबाबांच्या सानिध्यामध्ये नांदुर्डी या पुण्यभूमीमध्ये हे सेवा आहे. आमचे नाशिकला एक नांदुर्डीकर गुरुजी राहतात इथले नाही का. प्राकृतिक स्वास्थ्य बरं नाही म्हणून आली नाही ते नांदुर्डीकर गुरुजी म्हणून आम्हाला ते नाव ऐकायला मिळायचं. ते नांदुर्डी असत्यांचा दुपारी मला फोनवाला म्हणले माझंच गाव आहे ते असं म्हटले. ते परमार्थाची आवड आहे. पिंड ब्राह्मण पिंड असून वैष्णव वारकरी संप्रदायाबद्दल श्रद्धा आहे. बस काही नाही. प्रकृती बरी नाही उदंड आयुष्य लाभावं त्या आजारातून बरे व्हावेत बस. अनेक महात्मे इथे जमलेले आहेत. सगळ्यांना नमस्कार करतो. सुंदर गायक वादक यांच्याबद्दल मी काय बोलू. भालदार चोपदार संशिष्टीमय सुंदर चांगलं नियोजन आहे. अजून या नियोजनामध्ये वाढ करावं. उत्सव चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे आहे. अजून वाढायला पाहिजे. याच्यात अजून एक बदल करू शकता तुम्ही. कोणता? वेळेचा. म्हणजे माझ्या एकट्यासाठी नाही सांगत मी. तुम्ही अजून वेळ जर कमी ठेवला तर तरुण मंडळी येतील थोडंसं कार्यक्रमाला. तुम्ही वेळच असं ठेवता की त्यांच्या चॅटिंगची वेळ आणि तुमच्या कीर्तनाची आलं नाही लक्षात तुमच्या. तसं होतं ते. म्हणून थोडंसं 7 ते 9 ठेवा. ठेवाच असा माझा आग्रह नाही बरं का. तुम्ही म्हणाला हा कोण बुवा आणला इतक्या वर्षापासूनचा आमचा नियम. काय म्हणायचं आहे ते म्हणा. पण थोडंसं तुम्हाला सांगतो की उपदेश म्हणून नाही अधिकार म्हणून नाही. जमलं तर करा. 7 ते 9 जर केलं तर अधिक आनंद निर्माण होतो. एक भरपूर. मग ते म्हणाल महाराज 7 ते 9 केल्यानंतर बऱ्याच अडचणी निर्माण होतात. करा ना मग. काय कमी आहे का तुम्हाला. निफाड हे भाग जो आहे ना हा याला काय म्हणतात असं म्हणतात. काही कमी नाही तुम्हाला. आणि एवढा समाज 100-200 माणसं जीव घालणं कुठं अवघड आहे महाराज. जमून जमणार आहेत किती 500 माणसाच्या मध्ये. आता हा जो समाज आहे फार झालं 200. किती आहे हा 200 माणसं. 200पेक्षा जास्त नाही आहेत माणसं. सगळे माणसं 200 आजूबाजूला धरलेल्या सहित 200 आकडा खूप मोठा असतो. 200 माणसं जेवण ठेवल्यावर अजून 100 वाढतील. मग 300 माणसांचं भोजन देणं कुठं अवघड आहे. एक तर अन्नदान होईल एवढ्या समाजाला. पंक्ती तर असतातच. फक्त वाढून इथं कराव्या लागतात एवढंच. बरं नाही केलं तरी चालतं. जेवण्यासाठी आता कोणी येत नाही. जेवायला कोणालाही नाही. पण वेळेचं थोडं ॲडजस्टमेंट जर झाली तर त्याच्यात अधिक बदल होतो. जमलं तर करा. बाकी काही नाही. असं माझा आग्रह नाही की तुम्ही करायलाच पाहिजे. 9 ते 11 असल्यावर पुढे यायचं का नाही ते मी ठरवील. असं प्रश्न असा आहे. आता उद्या सोन्नेवाडीला कार्यक्रम आहे संध्याकाळी 7 ते 9 आहे. तो जसं जमेल तर या तिथे श्रवणासाठी. पण वेळ 7 ते 9 आहे तिथेला. चांगला वेळ आहे तो. तुमचाही चांगलाच आहे.
म्हणजे बरं, मला श्रोत्यांचं नवल वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये एक कोणतं कीर्तन कितीही वेळ केलं तरी कोणता श्रोता उदास वाटत नाही, झोपत नाही कोणी, आणि सगळी लोक लक्ष लावून ऐकतात. त्याचं समाधान वाटतं की अजून अर्धा तास जरी कीर्तन झालं तरी पण मला माहिती आहे मी तुम्हाला माझ्या प्रेमीजनांना त्रास देत नाही फार वेळ. हां, 11च्या आत सगळं व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं 10-5 मिनटं लवकर सोडण्याचा प्रयत्न केला. काही अजून 2 गोष्टी पुन्हा पाडू काका बोलणार आहेत. शेवटी ज्ञानदेव तुकाराम झाल्यावर काही दुःखद घटना परिसरामध्ये घडलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल श्रद्धांजली ते संप्रदायाच्या द्वारा समर्पित करणार आहेत. नाही तुम्ही नंतर बोला ना कोणाशी, नाही शेवटी बोला तर. पण सगळी मंडळी इथे आलेलीच आहेत सगळ्यांच्या. आणि एक सूचना सगळ्यांना, आमच्याकडे संत जनाबाईंचं गाव आहे आमचं गंगाखेड, आणि तिथे उत्सव आहे 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर. छोटासा उत्सव असतो, काही फार मोठा नसतो उत्सव आमचा, पण तुम्ही आलात तर अजून चांगलं होईल. जनाबाईंचं दर्शन, बाळू काका आमचे डावकर, कृष्णाभैया, डोमसे तात्या येत असतात दरवर्षी, रवी सर. तुम्ही यावर्षी या उत्सवाला या. काही फार मोठा काही ऐश्वर्य दाखवण्यासारखा आमचा काका उत्सव नसतो बरं का, फक्त एक देवाची सेवा म्हणून आम्ही छोटेखानी उत्सव करत असतो. काही आमचं फार मोठं अवडंबरण, इतके टाळ करीन तितके माळ करीन हे काही नसतं आमच्याकडे. आपलं काहीतरी देवाची श्रद्धा सेवा, आले तेवढा आनंद, जेवढे येतील तेवढा आनंद. आता काय होतं, आमच्यासारख्या छोट्या माणसाने एवढं गोळा करायचं म्हणून गणित ठेवलं, एवढे टाळकरी बोलवायचे, नाही आले तर म्हणून होतं. आम्ही काय करतो, जेवढे येताल तेवढ्यात ते 10, 12, 13 वर्षापासून उत्सव चालतोय. यावर्षी पत्रिकाही गाडीमध्ये आहेत, तुम्ही एखादी तुमच्याजवळ संग्रहित ठेवू शकता. संदीपान महाराजांचा काला आहे यावर्षी, मोठी योगीराज बुवा गोसावी आहेत, बरीचशी चांगली वक्ते बोलवण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही. भजनही चांगलं होतं आमच्याकडे. निळोबा महाराजांना माहिती आहे, गात्याचं भजन 8 तास होतं. 8 तास. किती तास होतं? सकाळी 4 तास आणि दुपारी 4 तास, असं 8 तास भजन होतं. 100 अभंग रोज होतात गात्याचे. अशा काही परंपरा आहेत तिकडे. आणि विशेष हे काही भजन वगैरे ऐकायला तुम्हाला कमी नाही आहे, पण जनाबाईंचं दर्शन, वैद्यनाथाचं दर्शन, आणि तुम्ही आलात म्हणजे अधिक आम्हाला आनंद होईल, बस एवढं काही नाही. डोमसे ताते, आपले संपत काका आणि चांदवडकर, सर्व मंडळी आलेले. ते आले होते ना मागच्या वर्षी आपल्याकडे. खडक ओझर, हां, कुशारी पाटलांची आई वैकुंठवासी झाली, आणि लक्ष्मीबाई, आणि आपले नवनाथ महाराज यांचे वडील पिताश्री धोंडीबा रामभाऊ गांगुर्डे यांचंही देहावसान झालं. तर त्यांनाही श्रद्धांजली आपण शब्दाच्या द्वारा समर्पित करू. हे संप्रदायात प्रेम करणारी माणसं आहेत, आणि यांचं जे दुःख आहे ते आपलं दुःख आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. काही चुकी झाली असेल क्षमा करा, योग्य आहे ते महापुरुषांची कृपा म्हणून गोड करून घ्या. आता उद्या जवळच आहे सोनेवाडी, म्हणजे फार लांब नाही, म्हणजे उद्याच भेटायचं आहे पुन्हा. त्याच्यामुळे आज काही जास्त बोललो नाही, कारण उद्या काही ठेवावं लागेल ना मला. बोलण्याचा प्रयत्न केला. सेवेला पूर्ण विराम. एकदा तुकोबरायचं भजन करा. तुकाराम तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले पुरी वेडी वाळवणे वंदरे करा क्षमा महाराज महाराज तुम्ही.